नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. विद्यार्थ्यांनी खेळांबरोबरच आरोग्याचीही काळजी घेणं फार महत्त्वाचं. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचं प्रतिपादन. उशिरा का होईना, अखेर मतलई वाऱ्यांसह गुलाबी थंडीला झाली सुरुवात. आंबा झाडांना फुटला मोहोर, बागायतदारांनी व्यक्त केलं समाधान. मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ झाल्यानं रत्नागिरी शहरातील जयस्तंभ या ठिकाणी फळा फुलांनी सजला बाजार. आणि कोकण रेल्वेच्या विविध गाड्यांमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या 7,000 जणांकडून दंडापोटी वसूल करण्यात आले तब्बल 2,05,00,000 रुपये. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. विद्यार्थ्यांनी खेळांबरोबरच आरोग्याकडेही लक्ष देणं फार महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं आहे. हेल्दी बॉडी अशा प्रकारचे आपलं नेहमी असतं. शरीर मात्र धर्म साधना, म्हणजे आपलं जे शरीर आहे तेच सगळ्या धर्मसाधनाचं खरं साधन आहे अशा प्रकारचं नेहमी म्हटलं जातं. त्यामुळे आपलं शरीर नेहमी फिट असलं पाहिजे, त्याची तंदुरुस्ती नेहमी आपण पाहिली पाहिजे. त्यासाठी आपण सतत दररोज प्रयत्न केले पाहिजे. एका केवळ आपला स्पोर्ट्सचा इव्हेंट आहे म्हणून आपण करायचं आहे, आपल्या शाळेच्या कुठेतरी स्पर्धा आहेत म्हणून करायचं असं नाही आहे. सातत्यानं चालत राहणारी प्रक्रिया आहे. बालमित्रांनो, आपण ह्या वयापासून जर आपण एखाद्या खेळाच्या माध्यमातून शरीराच्या तंदुरुस्तीकडे जर आपण मार्गक्रमण केलं, मला वाटतं आपल्याला आयुष्यभर तंदुरुस्ती आपल्याला तुझी आहे ती पुढे. सुरुवातीला आज ज्या काही स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांचं अभिनंदन. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये विद्यार्थी विजेते घडले, ज्यांना आपण राज्य देणार त्यांचं सुद्धा अभिनंदन. आणि दुप्पट अभिनंदन त्यांचं आहे जे ह्या स्पर्धेमध्ये त्यांना काही कारणामुळे त्यांची मेहनत कमी पडली, परंतु या स्पर्धेमध्ये त्यांना यश गाठता आलं नाही. परंतु पुढच्या वर्षी तेवढ्याच उमेदीनं किंवा त्याहीपेक्षा जास्त उमेदीनं जे विद्यार्थी सहभागी होणार आहेत त्यांचं सुद्धा आपण अभिनंदन आहे. रत्नागिरी शहरातील मेस्त्री हायस्कूल येथे आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवाचा सांगता समारंभ पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, केटीव्हीचे वृत्तसंपादक अलिमिया काझी, सामाजिक कार्यकर्ते शकील मजगावकर आदींच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला.
मेस्त्री हायस्कूलतर्फे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, वरिष्ठ पत्रकार अलिमिया काझी, शकील मजगावकर, रफिक मुकादम, इक्बाल मेस्त्री, गफूर वागू आदींचं स्वागत करण्यात आलं. मुस्लिम समाजातील मुलांनी आणि मुलींनी स्पर्धा परीक्षांसह IAS आणि IPS कडे पण लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं आवाहन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं. मित्रो, मला सांगायचं नाही, आता काही सांगितलं की आपल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळलं पाहिजे. मला माहिती आहे स्पर्धा परीक्षांकडे वळलं पाहिजे, तशा स्पर्धा परीक्षांमध्ये आपण भाग घेतला पाहिजे. तर मला अजून त्याच्यामध्ये बाब सांगायची आहे. ज्या विषयामध्ये मला आवड आहे, ज्या विषयामध्ये तुम्हाला प्रावीण्य मिळू शकता, ज्या विषयामध्ये तुम्ही गोडी आहे तुम्हाला, त्या विषयात आपण खरं तर जास्त तयारी केली पाहिजे. काही विद्यार्थ्यांना खरं सायन्समध्ये रुची असेल, काही लोकांना शेरोशायरी आणि साहित्यामध्ये विषयामध्ये पण रुची असू शकेल. तर मला हे सांगायचं, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य आपल्याला असलं पाहिजे. एक उदाहरण सांगू शकतो. काहीच आहे, मी ते यामध्ये सिंगापूरला होतो आणि सिंगापूरला असताना मी ज्या अपार्टमेंटला राहायचो तर AC खराब झाला असताना आणि AC खराब झाल्यामुळे मला तिथे ACच्या मेकॅनिकची गरज भासते आणि मी जेव्हा ACच्या मेकॅनिकला बोलवलं आणि ते एका तासात जो खर्च सांगितला त्याने $200 सांगितले. सिंगापूरचे $200 म्हणजे 10,000 इतक्या मोठ्या प्रमाणात. मला सांगण्याचा उद्देश हाच आहे, ज्या क्षेत्रामध्ये आपल्याकडे प्रावीण्य आपल्याकडे आहे, जे क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन आपल्याकडे असलं पाहिजे. आपण जर डॉक्टर झाला, डॉक्टरमधलं आपल्याकडं प्रावीण्य आपल्याकडे असलं पाहिजे, त्या क्षेत्रामधलं प्रावीण्य आपण मिळवलं पाहिजे. आपण जर डॉक्टर झाला तर कानाचे स्पेशलिस्ट झालं पाहिजे, डोळ्याचे स्पेशलिस्ट झालं पाहिजे. आपण जर हाडांचे स्पेशलिस्ट असाल, हाडांचे स्पेशलिस्ट झालं पाहिजे. अशा प्रकारचं प्रावीण्य आपण सर्वांनी मिळवलं पाहिजे. शाळेतील मुला-मुलींनी रस्सी खेच, व्हॉलीबॉल यासारखे खेळ सादर केले. जाएगा, इधर से निकलो. लास्ट फाइनल सीनियर गर्ल्स, लास्ट फाइनल. उनका 4 मिनट कम दे रहे हैं. Start, go! Captain, ready, set, go! आणि आता पाहूया पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अलिमिया काझी, शकील मजगावकर, रफिक मुकादम, गफूर वागू,
इक्बाल मिस्त्री, मुख्याध्यापक जुबेर गडकरी आदींच्या उपस्थितीत पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळ्याची एक झलक। उशिरा का होईना अखेर मतलई वाऱ्यांसह गुलाबी थंडीला सुरुवात झाली असल्यानं आंबा बागायतदारात समाधान व्यक्त करण्यात येत आहे, कारण हळूहळू झाडांना मोहर येण्यास सुरुवात झाली आहे। एक जून ते 31 ऑक्टोबर हा पावसाळी हंगाम संपल्यानंतर खऱ्या अर्थानं नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरुवात होते, परंतु यंदा मात्र डिसेंबर महिना संपत आला तरी मोठ्या प्रमाणात थंडी नसल्यानं आंबा बागायतदार चिंतेत सापडले होते। अखेर डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून कमी प्रमाणात का असेना मतलई वाऱ्यांसह थंडी पडू लागली असल्यानं ग्रामीण भागात आंबा, काजू यासारख्या झाडांना मोहर येण्यास सुरुवात झाली आहे। एकीकडे कर्ज माफ व्हावं म्हणून आंबा बागायतदार रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वारंवार आंदोलनं, उपोषणं आणि लाक्षणिक उपोषणं करीत आहेत,
जेणेकरून आंबा बागायतदारांना अच्छे दिन येतील। परंतु शासन मात्र कोकणातील आंबा बागायतदारांचे प्रश्न मार्गी लावण्यास उदासीन असल्याचं दिसून आलं आहे। मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ झाल्यानं रत्नागिरी शहराच्या जयस्तंभासह अन्य ठिकाणी फुलांसह विविध प्रकारची फळं खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली आहे। श्रावण महिन्यानंतर हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष या महिन्याला फार महत्त्व असतं, कारण बहुतांश घरांमध्ये महिला वर्ग महालक्ष्मीची पूजा करतात आणि त्याकरताच फुलं आणि फळांनी बाजारपेठ सजली आहे। कोकणातील रत्नागिरी हे शहर आणि जिल्हा राजकीय, शैक्षणिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा असला तरी या ठिकाणी नेत्यांच्या उदासीनतेमुळे सहकार क्षेत्र मात्र न रुजल्यानं आज दूध, अंडी, भाजी, फळे, फुले घाटावरून येत असतात आणि त्यामुळे ही शोकांतिका कधीतरी संपली पाहिजे असं तरुण वर्गात बोललं जात आहे। कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या विविध रेल्वे गाड्यांमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून फक्त एका महिन्यात 2 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे। ध्यान दीजिए, मडगांव से आने वाली कोकण रेल्वेमधून प्रवास करताना तिकीट घेऊनच प्रवास करावा असा कडक नियम असतानाही अनेक जण बिनधास्तपणे विना तिकीट प्रवास करताना दिसून येत आहेत।
प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येत आहे. कृपया ध्यान कोकण रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणीची धडक मोहीम सुरू केली असून फक्त नोव्हेंबरच्या एका महिन्यात सुमारे 7,000 जणांकडून तब्बल 2 कोटी 5 लाख रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले आहेत. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. विद्यार्थ्यांनी खेळांबरोबरच आरोग्याचीही काळजी घेणं फार महत्त्वाचं. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचं प्रतिपादन. उशिरा का होईना अखेर मतलई वाऱ्यांसह गुलाबी थंडीला झाली सुरुवात. आंबा झाडांना फुटला मोहोर. बागायतदारांनी व्यक्त केलं समाधान. मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ झाल्यानं रत्नागिरी शहरातील जयस्तंभ या ठिकाणी फळा फुलांनी सजला बाजार. आणि कोकण रेल्वेच्या विविध गाड्यांमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या 7,000 जणांकडून दंडापोटी वसूल करण्यात आले तब्बल 2 कोटी 5 लाख रुपये. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.